शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेडक्याळ येथे महाराष्ट्रातील कारखान्याची ऊस वाहतूक रोखली। 200 वाहनांच्या रांगा, सीमा भागात ऊस आंदोलन पेटले। कर्नाटकातील साखर कारखानदारांची आळीमिळी। पेडक्याळ शमनेवाडी सर्कल परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुधोळ, महालिंगपूर या भागातून महाराष्ट्रातील जवाहर साखर कारखाना, संताजी घोरपडे कारखाना, हमीदवाडा कारखाना तसेच शाहू कागल साखर कारखान्याकडे ऊस भरून जात असलेली सुमारे 200हून अधिक ट्रॅक्टर्स, ट्रक रोखले आहेत। महाराष्ट्रात होत असलेली ऊस वाहतूक रोखली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे ऊस परिषद विना कपात एक रकमी 3750 रुपये दर देत नाहीत तोपर्यंत ऊस कारखान्याला जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार रयत संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील साखर कारखाने 3500चा दर जाहीर केले असतानाही कर्नाटकातील साखर कारखानदार मात्र अद्यापही दराची घोषणा न करताच काही ठिकाणी ऊस वाहतूक सुरू केल्याचं चित्र दिसत आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेने कर्नाटक राज्यात मोठे आंदोलन सुरू केले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3750 रुपये दराची मागणी केली असतानाही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 3500 दरपर्यंत घोषित करून ऊस तोड सुरू केली आहे। कर्नाटकात रयत संघटनेचे ऊस दरासाठी मोठे आंदोलन सुरू असतानाही हे आंदोलन मोडीत काढू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या ऊस तोडणीमुळे सीमा भागातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पेडक्याळ सर्कल येथे ऊसाची सर्व वाहने अडवून मोठे आंदोलन केले आहे। पेडक्याळ शमनेवाडी ते सदलगापर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे। शेतकरी नेते राजू खिचडे म्हणाले, साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामासाठी 3750 रुपये दर जाहीर करावा व मागील 200 रुपये बाकी द्यावे, ही आमची मागणी आहे। दराची निश्चिती होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं त्यांनी सांगितलं। यावेळी संघटनेचे नेते रमेश पाटील, संघटनेचे कार्यकर्ते तात्यासाहेब बसवण्णावर यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी निपाणी तालुका रयत संघटना अध्यक्ष पंटी पाटील, कार्यकर्ते शीतल अमण्णावर, पंकज तिप्पण्णावर, बाबासाहेब खोत, बापूसाहेब हनिमनाळे, भारत खोत, रमेश मालगावे, अभय पाटील, शीतल खोत, विकास समगे, वृषभ खोत, सुनील यडुरे यांच्यासह पेडक्याळ शमनेवाडी, भोज, कारदगा, चांद शिरदवाड, बोरगाव, सदलगा परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेडक्याळहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। ಸಂಘಟನೆಯ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಶಮನೆವಾಡಿ ಮತ್ತು ಬೇಡಿಕೆ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ರೈತರು ಬಂದವರು ಕೂಡಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಹೋಗುವಂಥ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನು, ಟ್ರಕ್ಗಳನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದೆವು। ನಮ್ಮ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಸಾಹೇಬರು ಈ ವರ್ಷ ಕಬ್ಬಿಗೆ 3751 ರೂಪಾಯಿ ನಿಗದಿತ ಬೆಲೆಯನ್ನು ಬೇಡಿದ್ದಾರೆ। ಆದರೆ ಕೆಲವೊಂದು ಕಾರ್ಖಾನೆಗಳು 3400 ದರವನ್ನು ಜಾಹಿರು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಕಬ್ಬನ್ನು ಒಯ್ತಾರೆ। ನಂದು ಕಾರ್ಖಾನೆಯವ್ರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಐತ್ರಿ, ನಿಮ್ದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಹತ್ತಿ ಅಷ್ಟು ಬರ್ತದೆ, ನಿಮ್ಗೆ ನಸ್ಲಾಪುರ ಅಂಕ್ಲಿ ಬರೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ದಮ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಒಯ್ಯಿರಿ, ಕರ್ನಾಟಕದಾಗಿನ ದರ ಜಾಹಿರಾಗಿಲ್ಲ, ಕರ್ನಾಟಕದ ಯಾವುದು ಒಂದು ಕಾರ್ಖಾನೆ ಶುರು ಆಗಿಲ್ಲ। ನೀವು 100 ಕಿಲೋಮೀಟರ್ 200 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಯಾಕೆ ಕಬ್ಬ ತರಾಕದೀರಿ? ಅದೇ ದರ ನಮಗೆ 25-50 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇರುವಂಥ ರೈತರಿಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ನೀವು ಇನ್ನೂ 200-300 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚು ದರ ಕೊಡ್ಬೋದು। ಆದ್ರೆ ಮಲ್ಟಿ ಆಕ್ಟ್ ಪ್ರಕಾರದಾಗ ನೀವು ನೇಮ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರಿ, ಕಾಯ್ದೆಸರ್ ನಿಮ್ಮ ಗುಣ ಆಗಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ रैतर बांधवांना मनवी ಮಾಡ್ತೇನೆ। सर्व शेतकऱ्यांनी आज ऊसाचे वाहन अडवल्यात। पहिल्यांदा त्यांना आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी शेतकऱ्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांना धन्यवाद सहर्ष स्वागत करतो। आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यावर्षी पहिली उचल 2025-26 ची 3751 ची मागणी केलेली आहे। हे मिळाल्याशिवाय आम्ही एकही कांडी कारखान्याला जाऊ देणार नाही। तसेच गेल्या वर्षीची दुसरा हप्ता 200 रुपये मिळालाच पाहिजे म्हणून हे आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि हे ऊस जवळजवळ 100 ते 150 किलोमीटर अंतरावरून यायला लागले म्हणून